जगी ऐसा बाप भावा जगी ऐसा बाप भावा जगी ऐसा बाप भावा जगी जगी ऐसा बाप भावा 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 जगी जगी ऐसा बाप भावा जगी ऐसा बाप भावा जगी ऐसा बाप भावा जगी ऐसा बाप भावा त्याचा वंश मुक्ती सदावा त्याचा वंश मुक्ती सदावा जगी ऐसा बाप भावा जगी ऐसा बाप भावा हो जगी ऐसा जगी ऐसा पोटाये ताहरले पाप पोटाये ताहरले पाप पोटाये ताहरले पाप पोटाये ताहरले पाप ज्ञानदेव माय बाप ज्ञानदेव माय बाप जगी ऐसा मुळी बाप होता ज्ञानी मुळी बाप होता ज्ञानी तरिया मी लागलो तरिया मी लागलो जगी ऐसा जगी ऐसा दुकाने मी पोटीचे बाळ तुका म्हणे
पुरावा ब्रह्माची आळ माझे पुरावे ब्रह्माची आळ बघा सर्व भाविक भक्तांना विनंती आहे यावे काय गुरुवर्य महाराजांचं या ठिकाणी आगमन होत आहे। सर्व टाळकरी मंडळी सर्वांना विनंती आहे आपण लगेच उभा राहायचं आहे। राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय 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 जय राम कृष्ण हॅलो अरे थोडं वर घे. थोडं वर घे. बस रूप पाहतालोचनी रूप पाहतालोचनी रूप पाहतालोचने रूप पाहतालोचने सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा झाले ओ साजने सुख झाले ओ साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा मनोने विठ्ठल आले तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रघुमा देवीवर बाप रघुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रघुमा देवीवर बाप रघुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा
तो हा मानव बारवा, तो हा विठ्ठल बारवा, तो हा विठ्ठल बारवा. जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम. हॅलो क्षणक्षणाची करावा विचार क्षणक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाचे करावा विचार क्षणोक्षणाचे करावा विचार तरावया पार भवसिंधो तरावया पार भवसिंधो नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ तरवया पार भवसिंधो तरवया पार भवसिंधो नाशिवंत देह जाणार सकळा नाशिवंत देह जाणार सकळा. आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकळा नाशिवंत देह जाणार सकळा. संत समागमे धरुनी आवडी संत समागमे धरुनी आवडी संत समागमे धरोनी आवडी संत समागमे धरोनी आवडी. करावे तातडी परमार्था करोनी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ करोनी तातडी परमार्थी करावे तातडी परमार्थी नाशिवंत देह जाणार सकळा नाशिवंत देह जाणार सकळा. आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ. तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे लोकीच्या व्यवहार तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे लोकीच्या व्यवहार नाही डोळे धुरे भरून डोळे धुरे भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नये डोळे धोरे भरोनी रावो नये डोळे धोरे भरोनी रावो नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ
बार घुमाइए ओ बार घुमाए ओ बार घुमाइए ओ बार घुमाए पीढ़ो बार घुमाइए ओ बार घुमाए ओ बार घुमाए ओ बार घुमाए ओ बार घुमाए ओ बार घुमाइए ओ बार घुमाए ओ बार घुमाए ओ बार घुमाए ओ बार घुमाए ओ बार ओ घुमाए बार घुमाए हॅलो चला काही नाही क्षणी हाचे करावा विचार क्षणी हाचे करावा विचार क्षणी हाजी करावा विचार क्षणी हाजी करावा आयुष्य खात आयुष्य खात आयुष्य खात आयुष्य खात आयुष्य रे
आयुष खातो काळ सावधान क्षणाहाचे करावा विचार तरावया पार भवसिंधू नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरोनी आवडी करावी तातडी परमार्था किंवा संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची तुका म्हणे हे लोकीच्या व्यवहारेने डोळे धुळे भरून राहो नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या दरबाराने कथे जावे समचरण सरोजन संदैलांबुदाभम जगन्हित पाणी मंडन मंडनान तरुण तुलसीमाला कंदरम कुंजनेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजा मूलं गुरुपदम
मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपां गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्ववेष्टितं जम्बितं पुण्यदानं परादिधितं तं समाधिस्थवृतिं नमामि गंगागिरियोगिराजं शुचिः शीलः समुदक्षस प्रतापे जितेन्तं व्रतं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम् योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने कैलासवासी बाबूराव माणिकराव पाटील सोमवंशी यांचं असणारं प्रथम पुण्यस्मरण, त्या निमित्ताने असणारी ही सेवा त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी सरस्वतीबाई बाबूराव सोमवंशी, मुलगा मधुकर बाबूराव सोमवंशी, प्रभाकर बाबूराव सोमवंशी, बाळासाहेब बाबूराव सोमवंशी, मुलगी सौ मंदाबाई रावसाहेब डांगे, पुतणी जालिंदर आबाजी सोमवंशी, पुतणी सौ संगीता प्रकाश पवार, सौ आशा पोपटराव शिंदे, सौ अर्चना दत्तात्रय उगले, समस्त सोमवंशी परिवार, सोमवंशी परिवारावर प्रेम करणारे त्यांचे सर्व आप्तेष्ट मित्रगण भक्तगण, ज्येष्ठ मंडळ, तरुण मंडळ, भजनी मंडळ, महिला मंडळ, भजनी मंडळ, गोयगाव, सराला, गोवर्धन, फकीराबाद वाडी, हनुमान वाडी, शिरसगाव, सावखेडगंगा, लाळगाव, नगिना, पिंपळगाव, नाऊर, कापूस वाळगाव, आणखी कुठले आहेत? जांभरगाव, शिरसगाव, नादी, आणखी कोणता राहील? झाले का? त्याच्यामुळे भजनी जमत काय एवढं. आज माघ शुद्ध दशमी आहेत. माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. माघ शुद्ध दशमीला तुकाराम महाराजांना अनुग्रह दिला त्यांच्या गुरुने. आज तुकाराम महाराजांचा अनुग्रह दिन आहेत आणि या तुकाराम महाराजांच्या अनुग्रह दिनाच्या निमित्ताने उकळगावला वार्षिक कार्यक्रम असतो. आता आपलं श्राद्ध म्हणजे त्या वार्षिक कार्यक्रमात अतिक्रमण आहेत. आता वार्षिक कार्यक्रम जे असतात ते पारंपरिक असतात, ते करावं लागतात. आणि आता असे आलेले मधले काही कार्यक्रम, श्राद्ध, वास्तुशांती, मावंद, घर बांधलं की चला कीर्तनाला, श्राद्धाला चला कीर्तनाला, इकडून तिकडून फिरून आलं की चला मावंद्याला. आता कुठं कुठं जाणार बरं आपण? आता जेवढं शक्य आहे तेवढं करावं. श्राद्धाचं निमित्त आहेत. सोमवंशी परिवार आपला परमार्थिक परिवार आहेत, भक्त परिवार आहेत, बेटाचा परिवार आहे. लाळगाव हे बेटाचंच गाव आहे, बेटाचंच भक्त असणारं गाव आहे. श्राद्धाच्या निमित्ताने, प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने असणारी सेवा. विठाला 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 तुकाराम महाराज सांगतात, विचारा वाचून न पाविजे समाधान. ज्या माणसाला समाधानाने जीवन जगायचं आहे त्याने विचारपूर्वक वागावं. अविचाराने वागून चालेल का बरं? पण विचार करावा तरी कशाचा? काही लोक भलताच विचार करतात, नको तो विचार करीत राहतात. एक मनुष्य विचार करीत होता,
नेहमी तो सकाळी सकाळी दारात बसलेला असायचा. त्या दारापासून काही गाई म्हशी जायच्या. एका म्हशीची अशी गोल शिंग होतं, सारखे शिंगाकडेच पाहायचं. बरेच दिवस विचार करून करून एक दिवस त्याने त्या म्हशीच्या शिंगात डोकंच घातलं. ते म्हशीचे गोल शिंग होते, शिंगात डोकं घातलं नव्हतं. जाताना ते डोकं गेलं, पण ते डोकं काही नाही घेणार. ती म्हैस लागली पळायला, हा लागला मोठ्याने ओरडायला. गावातले लोक गोळा झाले. त्या म्हशीला धरलं आणि याचा डोका काढण्याचा प्रयत्न केला, पण याचं डोकं काही ते शिंगातून नाही घेणार. शेवटी मग तो म्हशीचं शिंग कापायचा निर्णय घ्यावा लागला. म्हशीचं शिंग कापलं आणि मग याला काढलं. एक माणूस म्हणला, काय माणूस आहे म्हणले. तर विचार तर करायचा, म्हशीच्या शिंगात कोण डोकं घालीत असतं का हो? तोंडला विचार. 2 महिन्यापासून विचार करीत होतो डोकं घालायचं का नाही म्हणून. आता अशा विचार करणाऱ्याला काय म्हणावं बरं. संसारामध्ये काही लोक नको तो विचार करतात, मनाचा स्वभाव आहे. निरर्थक चिंतन करणं मनाचा स्वभाव आहे. मनोधावती सर्वत्र मदोन्मत्त गजेंद्रवत. उन्मत्त झालेल्या गजेंद्राप्रमाणे धावणारं हे मन आहे. नको नको मना गुंतो माया जाळी, काळ आला जवळी ग्रासा. म्हणून संत सांगणारे, मना नको या मायेच्या जाळ्यामध्ये अडको. नको ते निरर्थक चिंतन करून वेळ वाया घालतात. एवढं मोठं नरशरीर भगवंताने दिला, वाया घालण्याकरता आहे का? कबीर महाराज सांगतात, एक श्वास से नहीं है 3 लोक का मोल, कहना सो कह दिया अब क्या बजाऊ ढोल. अरे या मनुष्य जीवनाचा एक श्वास महत्वाचा आहे बाबा. एक श्वास असे नाही है 3 लोक का मोल. तुला सांगितलं की ना सो कह दिया अब क्या बजाऊ ढोल. आता का ढोल वाजवून सांगू का? जीवन फार महत्वाचं असतं महाराज. महत्वाची वेळ आपण निरर्थक चिंतनात घालवू नये. एक एक क्षण भगवत चिंतनामध्ये असावा. संत एक एक चिंतनात एक एक क्षण घालवतात महाराज. जागृती स्वप्न सुषुप्ती नाटवे, जागृती स्वप्न सुषुप्ती नाटवे, जागृती स्वप्ने सुषुप्ती नाटवे, जागृती स्वप्ने सुषुप्ती नाटवे. पाहता रूपांतरी साठवे, पाहता रूपांतरी साठवे. पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले. पाहता रूप आनंद साठवे, पाहता रूपांतरी साठवे. पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले. जागृती स्वप्न सुषुप्ती नाटवे. जागृती स्वप्न आणि सुषुप्ती तिन्ही काळामध्ये भगवान आहेत. स्वप्न सुद्धा भगवंताचे पडतात ना भक्ताला. तुकाराम महाराजला काय स्वप्न पडलं? सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेवला गर. तुकाराम महाराज सांगतात, मी स्वप्नामध्ये गंगा स्नानाला चाललो होतो. बाबाजी चैतन्य आले आणि दिला डोक्यावर हात ठेवून, आओ बेटा मेरा चला बन जाओ. दिला आशीर्वाद, निकालो दक्षिणा. आशीर्वाद फुकट आहे का? काय दक्षिणा घेतली? भोजना मागती तूप पावशेर, पडेला विसर स्वप्ना माझे. पावशेर तूप मागितलं बरं का. पावशेरच तूप का मागितलं बरं? अर्धा शेर का नाही? शेरभर का नाही? या पावशेर तुपाचं महत्व आहे. इथं पावशेर तूप शब्दाचा अर्थ चित्त असा होतो. जसं दुधाचं सार तूप आहे. दुधाचं दही केलं, दह्याचं मंथन केलं, लोणी तयार झालं. लोणी घुसळून लोणी निघल्याच्या नंतर त्याला कढून तूप तयार केलं. शेवटची प्रक्रिया म्हणजे तूप आहे.
दुधाचं सार तूप आहे, तसं या नर शरीराचं सार आहे अंतःकरण. या अंतःकरणाचे 4 भाग केले शास्त्रकारांनी, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. या अंतःकरण चतुष्टयामध्ये 4 भागांपैकी एक भाग दे म्हणजे मला चित्त दे, कारण परमार्थात चित्त महत्वाचं. संसारात पाहिजे वित्त, शरीरात पाहिजे पित्त आणि परमार्थात पाहिजे चित्त. देवा कारणे भावत स्माद, देवा कारणे भावत स्माद, द्यावे न लगे भारत वित्त, द्यावे न लगे भारत वित्त. देवा चित्त तरी चित्त तरी एवढ्यासाठी नका करू आता साठी नका करू हे हरे राम कृष्ण, हे हरे राम कृष्ण. वासुदेव गणवित जन, वासुदेव गणवित जन. हरे राम कृष्ण, हरे राम कृष्ण. वासुदेव कवित से जन, वासुदेव कवित से जन. देवा कारणे भाव तस्मात द्यावे नलगे पारसे वित्त झाले एक चित्त तरी बहुत. एवढ्यासाठी नका करू आता हातगा काही नलगे तर भावची कारण, म्हणून झाले एक चित्त तरी बहुत, झाले एक चित्त तरी बहुत. एवढ्यासाठी नका करू वाता हातगा. झाले एक चित्त तरी बहुत, चित्त एकाग्र कर. मग तर भोजना मागती तूप पावशर, पावशर तूप याचा अर्थ चित्त दे. परमार्थात चित्त असावं तेव्हा परमार्थ सपद होतो. चित्त नसेल तर काय होईल बरं. मग त्याच्याकरता विचार करावा लागतो. काय विचार करायचा नेमका? भवसागरातून तरुण जाण्याचा विचार करायचा आहे महाराज. करिता विचार, करिता विचार, करिता विचार, करिता विचार. तो हा दृढ संसार, तो हा दृढ संसार, दृढ संसार, तो हा दृढ संसार. हे ब्रह्माधिकार पार उल्लंघवे समर्थे, ब्रह्मादिका पार उल्लंघवे समर्थे, ब्रह्मादिका पार उल्लंघवे समर्थे, ब्रह्मादिका पार उल्लंघवे समर्थे. या संसाराबद्दल जर विचार करायचा ठरला तर हा संसार इतका दृढ आहे की ब्रह्मादिकांना स्वसामर्थ्याने तरता आलं नाही. इंद्रादिकांना संसार तरता आला नाही, कारण इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा. नारद चुकला जाडा भजनाचा, कबीर महाराज सांगतात इंद्रचंद्र को क्या क्या भयो सबको मालूम है जी. चंद्र को क्या क्या भयो सबको मालूम है जी. इंद्रचंद्र को क्या क्या भयो सबको मालूम है जी. इंद्रचंद्र को क्या क्या भयो सबको मालूम है जी. नारद की तो हुई नारदी, नारद की तो हुई नारदी, ऐसी नौबत गाजी. हे अजब झटका माया का डुबाया परमार्थ सबका, अजब झटका माया का डुबाया परमार्थ सबका, अजब झटका माये का डुबाया परमार्थ सबका, अजब झटका माये का डुबाया परमार्थ सबका. या मायेने कोणाकोणाला झटका दिला कबीर महाराज सांगतात. इंद्राला झटका दिला, चंद्राला झटका दिला, नारदाला झटका दिला.
अशी ही माया आहेत महाराज. ही महदादी माझी माया ब्रह्मादिकाशी नकळेची आहे. तिच्या अधीन झालेला हा जीव आहे. आणि म्हणून हा भवसागर तरुण जाण्याचा विचार करा. क्षणाक्षणाला विचार करा. प्रथम चरणामध्ये क्षणक्षणी हाची करावा विचार. क्षणक्षणी हाची करावा विचार. क्षण क्षण हाची करावा विचार. क्षण हाची करावा विचार. क्षणक्षणी हाची करावा विचार. क्षणक्षणी हाची करावा विचार. क्षण क्षण हाची करावा हाची करावा विचार. तरावया पार भव सिंधू. तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. हे तरावया पार भव सिंधू. तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. विठोबार घुमाई. बार कुमार. विठोबार घुमाई. बार कुमार. विठोबार घुमाई. बार कुमार. विठोबार बार कुमार. हे जय जय विठोबार कुमार. बार कुमार. विठोबार कुमार. विठोबार कुमार. जय जय गोपार कुमार. विठोबार कुमार. 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 कुमार कुमार. जय जय गोपार कुमार. 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 जय भवार कुमार. गोपार कुमार. भवार कुमार. गोपार कुमार. भवार कुमार. गोपार कुमार. जय भवार कुमार. गोपार कुमार. ओ रकुमार. चे पंचायत समितीचे उमेदवार सत्यजित सुभाष पाटील सोमवंशी यांनी आळंदीच्या कामाकरता 1,11,000 रुपये दिले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सत्यजित सुभाष पाटील सोमवंशी यांनी आळंदीच्या कामाकरता 1,11,000 रुपये दिलेले आहेत. या नारळे. आळंदीच्या कामाकरता 1,11,000 रुपयाची देणगी दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. आणि
आणखी एक घटना आज घडलेली आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यांचं विमान क्रश झालं सकाळी 9:30 वाजता आणि त्यामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. जवळजवळ 6 लोकांचं त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. ते विमान क्रश झालेलं आहे, प्रायव्हेट विमान होतं आणि दुर्दैवाने त्यांचं दुःखद निधन संपूर्ण महाराष्ट्रालाच अशा प्रकारचा मोठा हा धक्का आहे की अशा प्रकारे एक राजकीय नेतृत्व, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आज ते आपल्यात नाही आहेत आणि आजच 9:30 वाजता ज्या विमानाने ते येत होते, मला वाटतं उतरताना ते विमान क्रश झालेलं आहे. भगवान परमात्मा त्यांच्या आत्म्याला चिरशांती देवो आणि म्हणून त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ 1 मिनिट आपण मौन धारण करायचं आहे जागेवरच. ओम शांती शांती शांती. भगवान परमात्मा त्यांच्या आत्म्याला चिरशांती देवो. राज्याकरता राजकीय क्षेत्रामध्ये मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे, सामाजिक कार्य केलेलं आहे. राजकीय क्षेत्रामध्ये फार वर्षापासून ते आहेत, बऱ्याच वर्षापासून उपमुख्यमंत्री वेगवेगळ्या सरकारमध्ये असताना ते होते आणि उपमुख्यमंत्री आजपर्यंत होते. परंतु शेवटी शरीर कधी काय प्रसंग येईल सांगता येत नाही. क्या जीवन की प्रक्रिया हाथों में लिया नहीं तेरा घास. कदाचित विमानात बसताना त्यांनी विचार केला नसेल की उतरण्यापर्यंत आपण काय घडेल सांगता येत नाही. पण जे घडतं ती वस्तुस्थिती आहेत, घडलं ते मान्यच करावं लागतं. जोपर्यंत या संसारामध्ये आपण राहणार आहोत तोपर्यंत राहणार आहोत. ज्या ठिकाणी ज्या क्षणी जावं लागेल तेव्हा जावंच लागेल. मग कोणी असू द्या. धन मिळवले कोटी सवे नये रे लंगोटी. कोट्यवधी धन कमवलं तरी लंगोटी सुद्धा सोबत नेता येत नाही. म्हणून तर महाराज सांगतात क्षण क्षणाहाची करावा विचार तरावया पार भवसिंधू. म्हणून जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत या भवसागरातून तरुण जाण्याचा विचार करा. जीवन संपायला काही वेळ लागत नाही, प्रत्येक क्षणाला विचार करावा लागतो. महाराज रोडवर बोर्ड असतं बघा, नजर हटी दुर्घटना घटी. तशी आपली सुद्धा मनाची नजर इकडं तिकडं हटली आणि त्याच वेळेला दुर्घटना घडली तर, कारण त्यावेळेला आपल्या मनात काय चिंतन चालू असेल सांगता येत नाही. म्हणून त्याकरता क्षणाक्षणाला भगवत चिंतन करावं. क्षणक्षणा हाची, इथं हाची शब्द वापरला, सकारात्मक सांगितला. हाच विचार करा, दुसरा नका करू. काय विचार करायचा आहे? करावा विचार तरावया पार भवसिंधू. भवसागर तरुण जाण्याचा विचार करा. भव म्हणजे संसार. भव भू धातूपासून भव शब्द निर्माण झाला. भू म्हणजे होणे, निर्माण होणे. निर्माण होणारं काय आहे तर निर्माण होणारा संसार आहेत. या संसारातून तरुण जाण्याचा उपचार करा, नाहीतर मग जन्म मरण तर चालूच आहेत. मला पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनं पुनरपि जननी जठरे शयनं पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनं पुनरपि जननी जठरे शयनं. या संसारे खलु दुस्तारे कृपया मारे पायी मुरारे. संसारे खलु दुस्तारे कृपया मारे पायी मुरारे.
पुनरपिजन्नं पुनरपिवर्णं पुनरपिजन्ने जठरे शयनं संसारे कुलदुस्तारे कृपया वारे पाहि मुरारे. पुन्हा जन्म घेणे पुन्हा मरणे हे संसार आहे. आणि हा संसार म्हणजेच भवसागरातून तरुण जाण्याचा विचार करा, म्हणजे संसारातून तरुण जाण्याचा विचार करा. या जन्म मरणाच्या प्रक्रियेतून मुक्त होण्याचा प्रचार करा, प्रयत्न करा. कारण मातेच्या उदर कोहरी पचवणी विष्ठेच्या दाथरी उकळवणे नवमासवरी जन्मजन्मोनी वरते. मातेच्या उदरामध्ये असतो. गरम गरम चहा आईने पिल्यानंतर आतमध्ये चटके लागतात. कोणाला सांगेल बरं? तिखट खाल्लं, मिरची खाल्ली, काय काय खाल्लं, त्यावेळेला काय काय खावं वाटतं बरं? काही खावं वाटतं त्यावेळेला. कोणाला आंबट चिंबट खावं वाटतं, कोणाला ढेकळं खावं वाटतात. आता गरम गरम चहा पिल्यावर रेलासाठी काय लागते? काय एअर कंडिशन आहे का? उकळोनी नवमासवरी जन्मजन्मोनी वरते. नवमास कष्टला आणि 10व्याने प्रसूत झाली. माता मदालसा म्हणते आपल्या बाळाला, अरे बाळ पुन्हा या जन्माला कधी येऊ नको बर का. 9 मास कष्टलासी 10व्याने प्रसूत झाली. 9 मास कष्टलासी 10व्याने प्रसूत झाली. येताची कर्मजाळ तुझे मानळ करी. येताची कर्मजाळ तुझे मानळ करी. आकांतो जननी दुःखेदाय मोकरी. आकांतो जननी दुःखदाय मोकरी. स्वारे त्या हरिहरा जय श्री कृष्ण माऊली. हरे हरिहरा जय कृष्ण माऊली. हे पर्याय मलाल समजोरे बाळा. नवमास कष्टलासी 10व्याने प्रसूत झाली. येताचे कर्मजाळ तुझे मान अडकली. आकांत जन्नी दुःखे दाहे मोकली. स्मरे त्या हरिहरा जय श्री कृष्ण माऊली. 9 महिन्यातला उद्रास सांभाळलं. प्रसूतीच्या वेळेला वेदना झाल्या. येताचे कर्मजाळ तुझे मान अडकली. मलाही वेदना झाल्या, तुला किती झाल्या असतील, म्हणून परत या गर्भात कधी येऊ नकोस. म्हणून सावधान. क्षणक्षणा हाची करावा विचार. हाच विचार करा. तरावया पार भवसिंधू. हा संसार सागर तरुण जाण्याचा विचार करा. कारण ज्या शरीराच्या भरोश्यावर आपण सर्व काही करतो, हे कधी धोका देईल काही सांगता येत नाही. कारण काळ बसलेला आहे याचं माप करण्याकरता. म्हातारपणापर्यंत जगिल्याचं काही गॅरंटी आहे का हो? अलीकडच्या काळात तर लोक म्हातारेच होत नाही. म्हातारे होईपर्यंत जगतच नाही. कधी अटॅक येईल सांगता येत नाही. कधी काय होईल. कॅन्सरचे पेशंट इतके वाढत चालले. आता आपण बेटामध्ये कॅन्सरचं औषध करतो. खूप लोक येतात. 2-3 पेशंट दररोज असतात. काय इलाज आहे? इतकं प्रमाण कॅन्सरचं वाढलंय. बरं, कॅन्सर झाल्यानंतर एकतर तो मनाने खचून जातो आणि डॉक्टर तर लुटायलाच बसलेले आहेत. एका केमोला किती पैसे लागतात? काही लोक सगळे करून ऑपरेशन करून मग येतात इकडं. का किती केमो गेले? एक म्हणतो 35 केमो घेतले, कोणी 30 केमो घेतले, पण रेडिएशन घेतले, 10-5 लाख रुपये खर्च करून बसतो, तरी काही उपयोग नाही. मग येतो औषध द्या आम्हाला. आता ज्याची परिस्थिती नाही त्यांना 10 लाख कुठून नाहीचे कर्ज करायला. एकदा एक खोलीचं एक पेशंट होतं. एक महिला होती. तिच्या पतीला, ती बिचारी मजुरी करणारी,
तिच्या पतीला कॅन्सर झाला, तो त्याचं काम धंदा करत बंद झालं आणि ही एकटी काय करेल बरं. ती आली बेटामध्ये औषध घेण्याकरता. आली तर तिने कोणाकोण तरी मागून 4-5 हजार रुपये आणलेत. विरळायला लागले, म्हणले काय महाराज असं असं झालं. तिला म्हटलं ठीक आहे, घेऊन जा औषध, तसंच घेऊन जा. आपण कशा करताय, गोरगरिबाची सेवा करताच आहेत. पण अशा गरीब माणसाला की ज्याला मोलमजुरी करणारा आहेत, आता त्याला कॅन्सर झाला, त्याने काम करायचं बंद झालं, अशा माणसाला जर लाखो रुपये खर्च करायची पाळी आली तर कुठून करणार बरं. पण आज ती परिस्थिती निर्माण झालेली आहे. काही लोकांनी काही या रोगामुळं जमिनी गेलेत ना. शेवटी मनुष्य जगावा त्याकरता मग काहीतरी प्रयत्न करतो. या डॉक्टरकडे जा, त्या डॉक्टरकडे जा, इकडे खर्च कर, तिकडे खर्च कर, नसेल पैसा कुठेतरी जमीन गहाण टाक, नाही तर कोणी विकावं लागते. रोगाचं प्रमाण दिवसेंदिवस खूप वाढलंय, म्हणून माणसाने सावध राहावं. बरेच रोग आपण टाळू शकतो. काही रोग कुपत्यजन्य असतात, काही रोग प्रारब्धजन्य रोग असतात. प्रारब्धजन्य रोग हे औषधाने कधी जात नसतात, परंतु कुपत्यजन्य रोग हे औषधाने आणि पथ्याने जातात. मग आपण जर पथ्याने वागलं तर बरेच रोग आपण टाळू शकतो. विढाला 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 हो. आणि मग अशा प्रकारे हा देह नाशिवंत मळमूत्राचा वादावरी चर्मघात रे कृमी कीटकांचा सांदा रवरव दुर्गंधी अमंगळ तिचा बाधा स्मरे त्या हरिहर्या दाई कृष्ण गोविंदा. मलमूत्राचा बांधा असणारे शरीर आहेत, हे नाशवंत आहे, हे नष्ट होणार आहेत, काळ याला मागे टपलेला आहेत. हेच महाराज द्वितीय चरणात सांगतात. नाशिवंत देहा जाणार सकाळ, नाशिवंत देहा जाणार सकाळ, नाशिवंत देहा जाणार सकाळ, नाशिवंत देहा जाणार सकाळ. नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ. नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ, जाणार सकाळ. विढाला विढाला आज माघ शुद्ध दशमी तुकाराम महाराजांचा अनुग्रह दिनाच्या निमित्ताने उकळगावला काला असतो. वार्षिक कार्यक्रम आहेत, तिथेही भरपूर लोक असतात. म्हणून मला असं वाटतं आपण जास्त लांबू नये, कारण तोही कार्यक्रम लेट होता कामा नये. सप्ताह असतो, काला असतो आणि गुरुवर्य महाराजांपासून तो चालत आलेला सप्ताह आहेत. म्हणून 10-5 मिनिटामध्ये आता आपण आपलं कीर्तन आवरून देऊ. विढाला 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 हो. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, धनानि भूमो पशवश्य गोष्टे भार्याग्रहद्वारे जनश्मजान देहस्थितायां परलोकमार्गे कर्मानुगो गच्छति जीव एका. धनानि भूमो पशवश्य गोष्टे,
किती धन कमवलं तरी ते जमिनीवरच राहील. गायी गोठ्यात राहतील, भार्या ग्रहद्वारी, पत्नी घराच्या दारात, जन स्मशाने, मित्र स्मशानात येतील. स्मशानात आल्यानंतर पेटवतील, निघून जातील. पुन्हा माग सुद्धा पाहणार नाही. माग पाहत नाही त्यावेळेला, माग ओढून पाहत नसतात. म्हणजे एकदा पेटवलं ना, आग लावली की माग सुद्धा पाहणार नाही. सगळे आग लावायला आलेले राहतात. भाऊबंद, नातेवाईक आग लावून निघून जातात. मग ज्या शरीराला आग लावली, देह शितायाम परलोक मार्गे, ते शरीर सुद्धा जळत चाललेलं आहे. कर्मानुगो गच्छति जीवेका, म्हणून शिल्लक राहिलेली कर्म पुढच्या जीवनाला कारण ठरतात. आयुष्य खातो काळ सावधान, मृत्यू सावध आहेत महाराज. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. काळ घड्याळ लावूनच बसलाय, किती अवकाश आहे, किती अवकाश आहे पाहतो, तिला झडप घालायची. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप जवळचे जवळच राहून जातात. कळो येईल अंत गाडी, कळो येईल अंत गाडी, प्राण प्रयाणाची सगळे हात धरून राहतात, कोणी काही करू शकत नाही. राहते निराळे रांडा पोरे सकळ. म्हणून महाराज सांगतात, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. गोपीचंद राजा स्नान करीत होता. गोपीचंदाला अनेक पत्न्या होत्या. कोणी आंघोळ घालतंय, कोणी पाणी ओततंय, कोणी उठणं लावतंय. पूर्वीच्या काळात उठणं असायचं, साबण नसायचं. वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती एकत्रित करून सुगंधी उठणं तयार करायचे बरं का. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती असायच्या. आणि मग त्याची पावडर करून ते उठणं अंगाला लावायचे. कोणी उठणं लावतंय, कोणी मसाज तेल लावतंय, कोणी अंग सोडतंय, कोणी पाणी टाकतंय. गोपीचंदाची आई वर बसलेली होती, रडायला लागली. अश्रूचा एक थेंब गोपीचंदाच्या अंगावर पडला आणि त्याला फोळाला. इतका गरम अश्रू होता. स्नान झाल्यानंतर वर गेला, आईला विचारलं, तू का रडतेस, असं काय दुःख आहे तुला? माझ्यासारखा एक राजा समर्थपुत्र असताना तू रडतेस? आईने सांगितलं रडण्याचं कारण, अरे बाबा, एवढं सगळं तुझा ऐश्वर्य, पण एक दिवस तुला हे सगळं सोडून जावं लागणार आहे. म्हणले, तू नवीन काय सांगते? म्हणले, आतापर्यंत जे आले त्यांना जावं लागलेलं आहे, मी काय त्यापासून वेगळं आहे का? माझं असं मत आहे की हे जीवन परत नसतं, आणि म्हणून मृत्यूच्या आधी आत्मकल्याणाचा मार्ग प्रशस्त व्हावा म्हणून तू राज्यामध्ये न अडकता भगवत भक्ती करावी, असा उपदेश आईने केला महाराज. अशा माता फार थोड्या असतात. नाही तर पोरगं जर भजन करायला लागलं तर पहिली काळजी आईला वाटते, न जाणे बाबा होतो का काय. अतिरेकी आईची आई होण्यापेक्षा बाबा झालं बरं ना. बाबाची सेवा करावं वाटते, पण घरात बाबा नको. कोणी बाबा आली सेवा पण करते, ती घरात नको म्हणते बाबा. तात्पर्य सांगितलं, आत्मकल्याणाचा मार्ग प्रशस्त व्हावा. हे म्हटल्यानंतर गोपीचंदाने राज्याचा त्याग केला महाराज.
आईच्या एवढ्या म्हणण्यावरून राज्याचा त्याग केला. आताची मुलं आई बाबाला घरच्या बाहेर काढून देतात. सांगितलं 3 गोष्टी लक्षात ठेव. तू वनात जाणार आहेत ना, मखमलीच्या गादीवर झोपत जा, पक्वान्नाचं अन्न खात जा आणि किल्ल्यात राहत जा. गोपीचंदांनी विचारले 3 गोष्टी जंगलात कशा काय भेटतील? पक्वान्नाचं अन्न कसं मिळेल? सांगितलं भगवंताचं भजन करावं, इतकं भजन करावं की भजन करून करून कळकळून भूक लागली की शेळ्या भाकरी जरी समोर आल्या तरी त्या गोडच लागणार आहे. ते पक्वान्नाचं भोजन आहे. नाहीतर खाऊन खाऊन आजीर्ण, वरून डायबिटीज, त्यात गुलाबजामचा आग्रह. त्याला काय त्या गुलाबजाममध्ये आनंद मिळायचा? ज्याला कळकळून भूक लागलेली आहेत ना, मग शिळ्या भाकरी समोर येऊ द्या. ते पक्वान्नाचं भोजन आहे. मखमलीच्या गादीवर झोपत जा. मखमलीची गादी कुठे मिळणार आहेत? सांगितलं भगवंताचं भजन असं करावं की भजन करता करता थकून जावं आणि एकदा थकल्यानंतर जिथं खाली पडला तिथं घोरायला लागतो. मग तुमचे शेतकरी बघा, काम करता करता ढेकळात जरी पडले, दुपारी न्याहारी केली आणि ढेकळात पडले की लगेच घोरायला लागतो. तो ढेकळात घोरायला लागला, ती जी झोप आहे ती मखमलीच्या गादीपेक्षा भारी झोप आहे. नाही काही ना गादीवर झोप येते का हो? काही ना गोळ्या घेतल्याशिवाय झोप येत नाही. एक म्हातारी भेटली, महाराज मला कीर्तन खूप आवडलं. मी विचारलं काय आवडलं? म्हणजे दररोज 2 गोळ्या घ्याव्या लागतात झोप येते. इथं बसल्या बसल्या सुरुवात. तात्पर्य मखमलीच्या गादीवरची झोप म्हणजे चित्त समाधान तरी विषय वाटे सोने, मनाच्या तळमळे चंदनी अंग पोळे. मन तळमळत असेल तर मखमलीच्या गादीवर झोप येणार नाही. परंतु कष्ट करणाऱ्या माणसाला ढेकळात झोपलो तरी झोप येते. ती मखमलीच्या गादीवरची झोप. आणि किल्ल्यात राहत जा. किल्ला म्हणजे कोणता? सत्संग रूपी किल्ला आहेत. संत महापुरुषाच्या सान्निध्यात राहिलं तर आपलं जीवन सफल होतं. कारण एकटं जर आपण राहिलं तर आपल्याकडून काही चुका होऊ शकतात आणि आपल्याला वाम मार्गाला जाण्यापासून वाचवणारे संत असतात. म्हणून सत्संग रूपी किल्ल्यामध्ये राहा. गोपीचंदांनी त्याग केला महाराज उपदेशाने. तुकोबारे देखील आम्हाला उपदेश करतात की या ठिकाणी अरे बाबा, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. स्वतःची सोडवणूक स्वतः करू लागली. आपुली आपण करा सोडून संसार बंधन तोडावे की. मग नेमकं करायचं काय बरं? सांगितलं संतांची संगती लवकर धरा आणि परमार्थाची तातडी करा. 3 चरणामध्ये संत समागमे धरावी आवडी. संत समागमे धरावी आवडी. संत समागमे धरावी आवडी. संत समागमे धरावी आवडी.
संत समागमाची आवड धरावी, कारण संत समागमामध्ये समाधान आहे. बाकीच्या संगतीमध्ये काय आहेत? वादविवाद आहेत. संत समागम किती महत्त्वाचं आहे सांगायला वेळ नाही आता आपल्याला, कारण पुढं कार्यक्रम आता जर लांबवलं तर पुढं काला लेट होईल. परमार्थाची तातडी करावी. आणि शेवटचा उपदेश महाराजांनी केला की या इह लोकामध्ये डोळ्यामध्ये धूर घालून बसू नका शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे इह लोकीच्या भारी, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारी, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारी, तुका म्हणे इह लोकीचा व्यवहार तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे इह लोकीचा व्यवहार तुका म्हणे लोकीचा व्यवहार. नका डोळे धुरे भरून राहू नये, डोळे धुरे भरून राहू नाशिवंत देह जाणारा सकळ, नाशिवंत देह जाणारा सकळ. नये डोळे धुरे भरून नये डोळे धुरे भरून राहू नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. आ आ आयुष्य खातो काळ सावधान, सावधान नाशिवंत देह जाणारा सकळ, नाशिवंत देह जाणारा सकळ. ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. कैलासवासी बाबूराव माणिकराव पाटील सोमवंशी यांचं असणारं प्रथम पुण्यस्मरण. त्यांचा समस्त सोमवंशी परिवार, सोमवंशी परिवारावर प्रेम करणारे, त्यांचे सर्व आप्तेष्ट मित्रगण भक्तगण या ठिकाणी दशरथ भाऊ बनकर उपस्थित आहेत. आणि पंढरनाथ पाटील चव्हाण, त्यांनाही धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. झालेली सेवा प्रभूचरणी समर्पण. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. आ भोले वेडे कुळे वेडे वाकुळे वंतरे, नाही विचारिला अधिकार आमुला. तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पायापैकी करा, ज्ञानदेव तुकाराम पुंडलिक वंदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार. सद्गुरु मंगळागिरी महाराज, सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय.